काय झालं वरदान असतं त्या ठिकाणी ठरलं म्हणतात। तेव्हा प्रभू रामचंद्र नळाला म्हणले नळा तू असणार हुशारच आणि माझं असणार एवढं काम करण्यासाठी असणार तुम्ही काय करा या असणाऱ्या समुद्रावरती महाराज असणार त्या ठिकाणी सेतू बांधण्याचं काम करा। नळाला असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र बोलले समुद्र सांगितले आपण राजा सूर्य ससैन्य सेतू विधान करा। हो मग तुम्ही काय करा असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र नळाला असताना सांगितलं सुग्रीवास्त्र त्या ठिकाणी राजा सुग्रीवास्त्र आहेत सर्व अस्त्र वानर समुदाय आहे ना मग तुम्ही काय करा लवकरात लवकर अस्त्र सेतू बांधण्याचं काम करा असं प्रभू रामचंद्रानं कार्य देवनी नळाच्या करीत सेतू सागरी बांधावा। आणि पुन्हा प्रभू रामचंद्र म्हणून लागले सर्व वानर समुदायाला असताना सांगू लागले राजा सुग्रीवाला म्हणून लागले की सुग्रीवा तुम्ही काय करा जी काही सेतू बंधनासाठी असणारी सामग्री लागते ना ती सर्व आणा आणि नळापाशी असणाऱ्या त्या ठिकाणी द्या म्हणजे नळा असणाऱ्या त्या ठिकाणी सेतू बांधेल। प्रमाणात हर्ष विक्त प्रमाणात सांगे रघुनाथ तेने सूर्यवासुक अद्भुत जुतपतियुक्त उठिला। हो काय झालं महाराज असताना प्रभू रामचंद्र सुद्धा असताना त्या ठिकाणी आनंदामध्ये असताना नळाला काम सांगू लागले आणि जे काही महाराज असताना वानर असताना त्या ठिकाणी होते ना सुग्रीव राजा असताना होते ना आनंदाने महाराज असताना उठले आणि सेतू बांधण्यासाठी महाराज असताना त्या ठिकाणी पुढे येऊ लागले। ऐकून श्रीरामाचे वचन सुखावले वानरगण अनावया पर्वत पूर्ण केले उडान सतशस्त्रीशी। हो काय म्हणले महाराज असताना त्या ठिकाणी मग असा असताना त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं कार्य असताना त्या ठिकाणी सांगितलं सर्वांना आनंद असताना त्या ठिकाणी झाला आणि सर्वजण महाराज असताना जे काही महाराज असताना शिला शिखर असताना त्या ठिकाणी पर्वत असणार आणण्यासाठी आनंदाने महाराज असताना उड्डाण करू लागले। मनुष्य तुम्हाला अर्थ जाता देखोनी समस्त स्वय सुग्रीव विचारित विलंब येते करू। हो आणि सर्वजण महाराज असताना सेतू बांधण्यासाठी दगड धोंडे असताना पर्वत आणण्यासाठी निघाले तेव्हा असताना सुग्रीव राजा पुन्हा म्हणू लागले वानरायलो त्या ठिकाणी असताना उशीर असणार करू नका प्रभू रामचंद्राचं कार्य असणार करायचंय लवकर लवकर असणार त्या ठिकाणी कार्य करा असे सुग्रीव राजा असणार त्या ठिकाणी सेतू बांधिता जरी कळला करता तरी तो करील सेतू घाता आतर केता साठोपे। सुग्रीव राजा असताना प्रभू कोणाला वानराला असणार सांगू लागले उशीर असणारे करू नका आणि तुम्ही जर उशीर करता दमादमानं महाराज असणार त्या ठिकाणी सेतू बांधताना राजा रावणाला असणार त्या ठिकाणी कळल आणि राजा रावणाला एकदा जर कळालं ना महाराज ते असणार सेतू बांधण्यामध्ये असणार अडचणी आणेल काम असणार पूर्ण होऊ देणार नाहीये म्हणून लवकर लवकर असणार काम करा वानरांना असणार सुग्रीव राजा मध्ये भरला से सागर विधी प्राप्त वनरशतू सत्वर बांधावा। हो काय म्हणून लागले महाराज असताना त्या ठिकाणी लवकर लवकर असताना त्या ठिकाणी बांधा म्हणून लागले का तर या समुद्रामध्ये महाराज असताना जलचर असताना त्या ठिकाणी महाराज असताना त्या ठिकाणी प्राणीत म्हणून लागले मोठमोठाले असताना त्या ठिकाणी प्राणीत पुन्हा महाराज असताना राक्षस खेचरत महाराज असताना त्यांना संध्याकाळी असताना चांगलं दिसतं आणि संध्याकाळीच महाराज असताना हे काय करतात कार्य असताना त्या ठिकाणी नासवतात किंवा दुःख देण्याचं असताना दुसऱ्याला कार्य हे संध्याकाळी महाराज असताना बलिष्ठ होतात आणि कार्य करतात म्हणून महाराज असताना तुम्ही लवकर लवकर असताना काम करा म्हणून लागले। ऐशे बोलोन या राजा सुग्रीव ऐशे बोलोन या उठिला बाहू आपळून सेतू बंधना शीघ्र तू काय म्हणले महाराज असताना असं सर्व असताना त्या ठिकाणी वानरांना असताना राजा सुग्रीवाने असताना सांगितलं आणि आपण खाली मान घालून असताना त्या ठिकाणी बसले का नाही म्हणले महाराज असताना त्या ठिकाणी आपण सुद्धा असताना तटकोन महाराज असताना उठले त्या ठिकाणी असताना अंग झटकिलं महाराज असताना त्या ठिकाणी असं बघितलं आणि आपण सुद्धा असताना त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं कार्य करण्यासाठी महाराज असताना उल्हासित झाले आणि प्रभू रामचंद्राचं असताना कार्य करण्यासाठी आपण पुढे असताना त्या ठिकाणी निघू लागलो। उठता स्वयधुर सेवका सेवकी
वानर सिंधू बंधन शीघ्र उठिला सत्वर स्वय राजा. सुग्रीव राजानं अस्त्र विचार केला, महाराज अस्त्र सेवकाला दिसतं असतं त्या ठिकाणी कार्य सांगून अस्त्र जमतं का ना आपण घरी बसल्यावर जमतो का नाही म्हणलाले महाराज अस्त्र त्या ठिकाणी. आधी अस्त्र काय करावं लागतं, मालकानं अस्त्र पुढे व्हावं लागतं. कशामध्ये महाराज अस्त्र काम करण्यामध्ये, तेव्हा अस्त्र रोज माग माग अस्त्र चलवते. आणि घरची बाई महाराज अस्त्र पाठ पुढे घेत असली तर मागली रोज करून लवकर अस्त्र त्या ठिकाणी खुरपिते. महाराज मालकीनं जर मागं राहिली, मालकच मागं राहिलं तर रुचकरी महाराज अस्त्र काय करणार म्हणले. म्हणून राजा अस्त्र म्हणला आपलं काम आहे म्हणून आपण मागं राहिले जमणार नाही महाराज, आपण पुढे व्हावं लागतं. मग कितीही महाराज अस्त्र मोठा जरी असला आणि कार्य करून याचं लवकर करायचंय ना, मग आपण महाराज अस्त्र त्या ठिकाणी आधी करावं लागतं. असं राजा सुग्रीवानं अस्त्र त्या ठिकाणी ठरवलं आणि आपल्या अंग अस्त्र त्या ठिकाणी झटकलं आणि आपण समोर अस्त्र त्या ठिकाणी जाऊ लागले. कृष्ण धुरे वाचून रण धुरे वाचून शत्रू बंधन अति शीघ्र जाण साधना. खरंच महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोणतंही काम असू द्या, मालक जर पुढे झाला तरच महाराज अस्त्र कार्य होतं, नाही तर महाराज अस्त्र कार्य होत नाहीये. महाराज अस्त्र कोणता असू द्या, तुम्ही पेरणी करा, महाराज अस्त्र काढणी करायचा, खळं करायचा असलं तरी मालकाला पुढेच जावं लागतं. महाराज अस्त्र दुसऱ्याचे जमाव जमतं का नाही म्हणलाले. मग राजा म्हणला युद्ध करायचं असलं तरी राजा अस्त्र धुरा म्हणजे मुख्य माणूस महाराज अस्त्र पुढे पाहिजे. महाराज युद्ध करायचे तर राजाला आधी असताना शस्त्रास्त्र घेऊन सर्वांच्या पुढे अस्त्र त्या ठिकाणी राहावं लागतं, तेव्हा महाराज अस्त्र कार्य अस्त्र साधल्या जातं. असे आमचे अस्त्र ग्रंथकर्ते सांगतात. राजा सुग्रीवाच्या मनामधले अस्त्रे विचार त्या ठिकाणी सांगू लागले. हेची आवडे श्री गुणाता सेतू बांधोनी शीघ्रता व दोन्ही अलंकाराता स्वानंदे सीता त्या ठिकाणी. आणि राजा प्रभू रामचंद्राला सुद्धा महाराज अस्त्र काय आवडतं म्हणून आले. हे पुढे होऊन केलेलं कामच महाराज अस्त्र त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला अस्त्र आवडतं. कोणतं काम महाराज अस्त्र त्या ठिकाणी आधी असणारा सेतुबंध अस्त्र त्या ठिकाणी बांधायचा म्हणजे महाराज अस्त्र त्या ठिकाणी रामायण जिथं चालायला त्या वाटेला आधी अस्त्र त्या ठिकाणी लागायचं. पुन्हा महाराज अस्त्र रामायण ऐकायचं आणि अहम रूपी राजा रावण अस्त्र या हृदयातलं अस्त्र त्या ठिकाणी मारायचा आणि भक्ती नावाची सीता असणारी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला म्हणजे सद्बुद्धीला असणारा अर्पण करायची. हेच कार्य प्रभू रामचंद्राला आवडते. तेच करण्यासाठी असणारा राजा कोण सुग्रीव सुद्धा असणारा त्या ठिकाणी सामोरा जाऊ लागला. श्रीरामापोटी या लागी स्वय सुग्रीव उठी सेतू बांधावया जगजटीन वंदर कोटी समयत. महाराज कोणत्या बी कामासाठी असणारे प्रभू रामचंद्राला आनंद अस्त्र होत नाही. सुग्रीव राजाला अस्त्र त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला खुश करायचे ना, मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी उठाउठी म्हणजे लवकर अस्त्र प्रभू रामचंद्राला सुख होण्यासाठी आणि त्या असणाऱ्या माता सीतेची अस्त्र सोडवून करण्यासाठी अमरूपी राजा रावण अस्त्र मारण्यासाठी गडबड असणारे आमचे सुग्रीव राजा करू लागले. सुग्रीव उठताची जाणे सवेग उठिले वांदर मुख्या धुरा दारुण ते कोण मग अशा रीतीनं महाराज अस्त्र राजा सुग्रीव आधी उठले ना महाराज, आधी अस्त्र पुढे झाले की मग महाराज अस्त्र बाकीचे जे होते ना महाराज त्या सैन्यामध्ये मोठे अस्त्र त्या ठिकाणी बरेच जण मोठे होते, पदाधिकारी अस्त्र त्या ठिकाणी होते. मग राजा अस्त्र पुढे गेला की महाराज अस्त्रातील जे काही प्रधान होते, मुख्य होते, सेनापती होते ना, ते सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी उठू लागले. मग कोण महाराज अस्त्र त्या ठिकाणी होते पुढे सांगू लागले. नळ जमवंत गजगवाक्ष शरभ गंधवादन समस्त निघाले त्वरित सेतू महाराज अस्त्र त्या ठिकाणी गय होता, गवाक्ष होता, नळ होता, नीळ होता. महाराज अस्त्र त्या ठिकाणी विशेष करून असताना गंधवादन महाराज नावाचा अस्त्र त्या ठिकाणी वानर होता. हे सर्वजण अस्त्र त्या ठिकाणी उठले आणि सेतू बंधनासाठी अस्त्र बांधण्यासाठी पुढे महाराज अस्त्र येऊ लागले. उठावले वानर संख्या कोण करी. राजा सुग्रीव अस्त्र उठले, मुख्य अस्त्र त्या ठिकाणी
ठिकाणी सेनापती उठले. मग महाराज असताना युवराज्य पद असताना आमच्या अंगद महाराजाकडे होतं. अंगद महाराज सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी उठले. मग सर्व असताना वानर जेव्हा उठले ना, किती जण महाराज असताना त्या ठिकाणी होते, इतकी गणना म्हणजे गणित महाराज असताना करता येत नाहीये असं म्हणणं असणारा आमच्या ग्रंथकर्त्यांचं येऊ लागलं. तर महिंद जीवित कोट्यान कोटी अर्बुद अर्बुद वन्य झपावती निर्बुद शत्रुबंधर बाधावया. महाराज असे बरेचसे व्युत्पत्ती महाराज असताना उठले म्हणले. अरबो खरबो असताना त्या ठिकाणी कोट्यान कोटी वानर असताना त्या ठिकाणी उठले आणि सेतू बांधण्यासाठी असताना पुढं महाराज असताना चालू लागले. बैसला सेतू बांधासी देखोरी जामवंतासी सुग्रीवे ठेविले नळापासी सन्मा सो विश्वासी सांगावया. काय म्हणाले महाराज असताना त्या ठिकाणी नळ असणारा सेतू बंधनासाठी असणारा जवळ बसला महाराज असताना मिस्त्री तू असताना त्या ठिकाणी होता. सर्व वानराने काय करायचं, दगड असताना आणायचे आणि पुन्हा महाराज असताना त्या ठिकाणी नळाच्या हातामध्ये असताना द्यायचे आणि नळानं महाराज असताना मग व्यवस्थित असताना ते दगड त्या ठिकाणी लावायचा. पण तिथं महाराज असताना निळाला महाराज असताना राजा सुग्रीवाने जवळ ठेवलं. कशासाठी तर म्हणले कानाकोचा असताना त्या ठिकाणी बसला की महाराज असताना तुम्ही काय करायचं, कोणाळी लावायची, बरोबर करायची, दोरी धरू लागायची, अशासाठी असताना त्या ठिकाणी राजा जांबुवंत महाराजाला जांबुवंत महाराज जरा वयस्कर असताना त्या ठिकाणी होते ना आणि बरेच दिवसाला रामायणाला येत होते महाराज ते, म्हणून नाही का असे ते हुशार होते. म्हणून महाराज असताना आमच्या जांबुवंताला नळापाशी असताना त्या ठिकाणी कोणाने बघण्यासाठी प्रभू रामचे कोणी आमच्या सुग्रीवाने ठेवलं म्हणतात. सेतू बंधासी सत्वर असंख्य निघाले वानर वानरी पिले अंबर दिगंत कोंदले. लवकर कार्य असताना सेतुबंधाचं होण्यासाठी महाराज असताना वानर उठले. लगबगीनं असताना निघाले म्हणून आले. निघाले तर असतं वानर पायाने चलू लागले का नाही महाराज. उड्डाण असताना आकाशावरती आकाशामध्ये असताना त्या ठिकाणी गेलं तेव्हा असताना सूर्य महाराज असताना झाकून गेला. सर्वीकडे असताना त्या ठिकाणी सावली महाराज असताना पडली म्हणतात. बाहू आपळो वानर करो श्रीराम गजर सवेग निघाले सत्वर करीती भुभुकार नावाचा. प्रभू रामचंद्राचं नाव घेण्यासाठी महाराज असताना त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं कार्य करण्यासाठी सर्व वानरांना आनंद असताना त्या ठिकाणी होता, उल्हास असणारा होता. उड्डाण महाराज असताना केले, गपचुपी गेले का नाही म्हणाले. प्रभू राम चंद्राच्या नावाचा जयकार असताना त्या ठिकाणी करू लागले. राम नामाचा भुभुकार महाराज असताना देऊ लागले आणि उड्डाण महाराज असताना करू लागले. किलकिल शब्द मंडळ जाती किलकिल मनिजे निर्धार स्थिती श्रीराम नामे नित्य गर्दती शब्द उत्पत्ती त्यार्थ. हो काय म्हणले महाराज असताना एरवी आपण असताना त्या ठिकाणी किलकिल किलकिल महाराज असताना त्या ठिकाणी केलं ना तर आपण म्हणतो किलकिले महाराज. पण प्रभू रामचंद्राच्या नावाच्या महाराज असताना नामस्मरणाने वानर किलकिला असताना त्या ठिकाणी करत होते. प्रभू रामचंद्राचं नाव असताना घेत होते. म्हणून महाराज म्हणाले की किलकिल नसून ज्या किलकिलीमध्ये भगवंताची प्राप्ती आहे ना ते नाव असताना ते वानर त्या ठिकाणी किलकिलीमध्ये घेत होते. या लागी किलकिल शब्द राम नामे अति शुद्ध वानर ब्रह्मलाद सेतुबंध बांधावया. महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात की आज सुद्धा महाराज असताना तीच प्रथा असताना चालू आहे. कुठेही निघालेला महाराज असताना त्या ठिकाणी एकदा राम असताना त्या ठिकाणी म्हणत नाहीत. कोणाला जर राम राम घालायचं तर दोनदा असताना म्हणतात राम राम महाराज असताना. आणि या किलकिलीमध्ये महाराज असताना त्या ठिकाणी खरंच श्रेष्ठत्व आहे म्हणून आले. आणि ह्याच किलकिलीमध्ये प्रभू रामचंद्राच्या नावाचा असताना गजरे करत आमचे कोण वानर असताना त्या ठिकाणी जाऊ लागले म्हणतात. कोटीचे हरी दक्षिण बाहू श्रीवानरी पर्वत देता नळाच्या करी त्वरे करी अति शीघ्र. हो लवकरात लवकर महाराज असताना 5 कोटी वानर असताना दक्षिण दिशेला असताना त्या ठिकाणी गेले. जे काय आणलं होतं ना निळाच्या हातामध्ये असताना देऊ लागले. वाम बाहूच्या सेतू प्रकारी 5 कोटी वानर हरी पर्वत वृक्ष देती गजरी त्वरे करी अति शीघ्र. हो डकण्या हाताकून
महाराज असतं 5 कोटी वानर असतं शिळा शिखरा असतं त्या ठिकाणी आणलेले मोठमोठे झाडं असणारे आणलेले निळापशी असतं देऊ लागले नळे मांडिले सुद्धा शिळा साठी जन अति कुशळ नळाजवळी सर्व काळ सामग्री प्रबळ देती के काय म्हणले या बारीक सारीक वानरानं महाराज असतं त्या ठिकाणी आणायचं इकडे हाताला दक्षिण हाताला उजव्या हाताला ठेवून द्यायचं म्हणाले आणि तिथं विशेष करून 60 जण पुन्हा महाराज असतं असे मोठमोठे वानर असतं त्या ठिकाणी होते की या 60 जणांना हे आणलेलं घ्यायचं आणि निळाच्या हातामध्ये असतं त्या ठिकाणी द्यायचं असं असतं सेतुबंधाचं काम महाराज असतं करू लागले नळाची प्रमुख्याती सेतू बांधी द्वयाती तेथे झाली प्रीत गती पर्वत बुडती समुद्री महाराज इतकं मोठं असतं त्या ठिकाणी कार्य झालं एवढं मोठं असतं त्या ठिकाणी एकूण किती 5 कोटी वानरांना आणलं एकूण 5 कोटी वानरांना असतं त्या ठिकाणी आणलं सेतू बांधू लागला महाराज उल्हासामध्ये बांधू लागला पण काय झालं म्हणाले महाराज इतरीत कार्य महाराज असतं त्या ठिकाणी झालं जे नव्हतं व्हायला पाहिजे होतं ना ते कार्य असतं त्या ठिकाणी झालं कोणतं झालं पुढं सांगू लागले नळे लाविले हात पर्वत सोये समुद्री बुडत तोही राहिला तटस्थ सेतू बंधनार्थ चाले महाराज समुद्रानं सांगितलं होतं रामा तुमच्यामध्ये एक असं श्रेष्ठ असतं त्या ठिकाणी वानर आहे ना त्यानं असतं दगड घेऊन समुद्रावर टाकला की महाराज असतं आदर राहतो महाराज आनंद झाला निळाला माझा जन्म असतं सफल झाला माझ्या असतं आई वडिलांची इच्छा होती की माझ्या पोरानं रामायण असतं त्या ठिकाणी सांगावं महाराज रामायण सांगितलं ते पण वागलं नाही ना बरोबर जे करायचं नाही ते केलं महाराज असतं त्या ठिकाणी महाराज असतं त्या ठिकाणी अभिमान झाला म्हणाले अभिमानामध्ये झाला अभिमानामध्ये कमी बुडतो महाराज पण आचरणामध्ये जास्त बुडतो महाराज याने असतं त्या ठिकाणी काय केलं असं विचित्र कार्य उलालो पर्वत आणायचा वाढणारा नळाच्या हातात द्यायचा नळाच्या हातात दिला की गपकन बुडाला जायचा महाराज तरंगाचं तर लांबच राहिलं पण त्याचा थव सुद्धा येत नव्हता मग असं कार्य झाल्यानंतर महाराज सर्व नळाच्या तोंडाकडे बघू लागले नळ बी टुकमुक बघू लागला आताच समुद्राने सांगितलं आताच पर्वत बुडाले हा समुद्र सांगितले नळाचे हस्ते पर्वत तरत शिकी त्याचे निहाते बुडत दुःख विभूत दुःख महाराज असतं सुग्रीवाला सुद्धा असतं त्या ठिकाणी वाटलं सुग्रीव म्हणू लागले महाराज की या ठिकाणी आताच समुद्राने साक्षात समुद्र आला हात जोडून रामाला सांगितलं रामा नळाच्या हाताने असतं त्या ठिकाणी पर्वत असतं दगड असतं तरतात आणि इथं तो बुडायलेत महाराज असतं कार्य सिद्ध होत नाही काय की म्हणून महाराज असतं आधी दुःख कोणाला झालं महाराज असतं त्या ठिकाणी सुग्रीव राजाला असतं दुःख उडालं का तर प्रभू रामचंद्राचं कार्य आपल्या हातून होतं की नाही असं असतं त्या ठिकाणी वाटलं ना दुःख असतं सुग्रीव राजा कुर्लाला सर्व विचारामध्ये पडले पर्वत बुडत हिवसला कपिनाथ वरतांत श्रीरामासी सांगत सेतू बंधनात चाले महाराज असतं त्या ठिकाणी लगेच आमच्या हनुमंतराय असतं जवळ होते महाराज असतं हनुमंतरायाने जे काही महाराज असतं कार्य तिथं व्हायला ना पर्वत बुडालेले असतं बुडू लागलेले असतं त्या ठिकाणी पाहिले जरासं महाराज असतं त्या ठिकाणी हसले सुद्धा महाराज असताना हसले सुद्धा प्रभू रामचंद्रापाशी असतं त्या ठिकाणी आले आणि जे काही तिकडे वृत्तांत व्हायला ना कसे दगड बुडायले तरणारे दगड सुद्धा महाराज असतं बुडायले ते सर्व कथन असतं प्रभू रामचंद्राला आमच्या हनुमंतराय असतं सांगू लागले ऐकून वंदनाची मात हसिन्नला श्री रघुनाथ सेतू बंधनाचा गुह्यार्थ सांगेल हनुमंत ते करा मग महाराज असतं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला सर्व वानर असतं सांगू लागले रामा दगड असतं त्या ठिकाणी बुडाली एक बी दगड आधार असतं त्या ठिकाणी होणं तेव्हा प्रभू रामचंद्र असतं त्या ठिकाणी सर्वजण वानरांना असतं सांगू लागले काय सांगू लागले प्रभू रामचंद्र म्हणले बाबा आपल्याला याच्यातलं काही कळत नाही हे जे काही महाराज असतं दगड बुडालेत ना कयानं बुडालेत कयानं तरतील हे मला असतं त्या ठिकाणी माहित नाही तुम्ही काय करा हे सेतू बंधनाचं काम आहे ना ते आमच्या असतं हनुमंतरायाकडे असतं त्या ठिकाणी जा कशानं दगड तरतील कशानं सेतू बंधन ते हनुमंत सांगू शकतात आपल्याला याच्यातलं काही कळत नाहीये असं प्रभू रामचंद्र असतं त्या ठिकाणी बोलले हनुमान सांगेल श्रीराम बापुडे त्यान चालती जिरी खदत हरपती सूर्यवा दीपित प्रकाश काय म्हणले
कासे हो काय म्हणणारे महाराज असते त्या ठिकाणी हनुमंतरायाला असते त्या ठिकाणी प्रश्न केला, हनुमंता दगड असते त्या ठिकाणी बुडायले सेतू बंद असणार त्या ठिकाणी सेतू बांधल्या कसा जाईल, तेव्हा अस्त्र आमच्या हनुमंतराय अस्त्र त्या ठिकाणी बोलले की नळाला म्हणाला व सावध राह, तुझं अस्त्र जे काही ज्ञान आहे ना ते ज्ञान तेवढं अस्त्र नाहीये, आधी पूर्ण ज्ञानाला अस्त्र प्राप्त होय म्हणजे तुला अस्त्र त्याचं सामर्थ्य अस्त्र कळण कशानं काय होतं, नुसतं मला महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय झालं या नळाला जे काही वाटतं अंतरामधलं ते काढून टाक, मग काय होईल हे काढून टाकल्यानंतर विचार करा म्हणून एक अस्त्र त्या ठिकाणी आग्याचं किडू आहे आणि आग्याच्या किड्याचं महाराज अस्त्र रात्री असताना अंधार असतो म्हणून अस्त्र त्या ठिकाणी काय होतं महाराज अस्त्र ते गुलूप जरासा असताना दिसतो, ते जरासं गुलूप दिसायला म्हणून याला जास्त फुगाय नाही पाहिजे म्हणून त्याचा उजेड करून राहतो, जोपर्यंत अस्त्र चंद्र किंवा अस्त्र अंधारी रात्री तुरुक जुगनू अस्त्र त्या ठिकाणी चमकत म्हणले, पण त्या ठिकाणी पूर्ण ज्ञान अस्त्र त्या ठिकाणी झाल्यानंतर एखादा सूर्य उगवल्यानंतर जसं या जुगनूचं काही चलत नाही तसं अस्त्र जे काही तुझ्या हातून कार्य व्हायलंय का तुला पूर्ण ज्ञान झाल्यानंतर तुला तसं अस्त्र त्या ठिकाणी होईल, म्हणून म्हणले की महाराज पूर्ण ज्ञानाला अस्त्र प्राप्त होय म्हणावं असं प्रभू रामचंद्र अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागले. श्रीराम प्रतापापुढे समुद्र काय से बापुढे नळ केवळ ते किडे अभिमान हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले, अहो प्रताप असणारा नळाचा सेतुबंधामध्ये असणारा नाहीच म्हणून लागले, या नळाला अस्त्र त्या ठिकाणी काय झालं महाराज अभिमान अस्त्र त्या ठिकाणी आला की मी एक करणार आहे, पण करता करविता अस्त्र त्या ठिकाणी कोण आहे प्रतापाचा जे काही प्रताप आहे महाराज ते अस्त्र प्रभू रामचंद्र आणि प्रभू रामचंद्राच्या जीवनात सर्व काही अस्त्र त्या ठिकाणी होतं, फुकट असणारा गर्व कोणी या असणाऱ्या नळानं महाराज अस्त्र त्या ठिकाणी धरला आणि या नळानं गर्व अस्त्र धरला म्हणून महाराज अस्त्र हे कार्य वाले त्या ठिकाणी कोण आमच्या हनुमंतराय अस्त्र सांगू लागले. माझे हाती तरती पाषाण ऐसा नळा श्री वरदाभिमान अभिमाने ते पर्वत निमग्न सेतू बंधन चालेना. हो आणि काय म्हणले महाराज अस्त्र नळाला असणारा वरदानाचा असणारा अभिमान झाला की माझ्या हातूनच अस्त्र त्या ठिकाणी दगड तरणार आणि माझ्या हातून दगड तरले की सेतू बांधल्या जाणार आहे आणि मग प्रभू रामचंद्र लंकेमध्ये जाणार राजा रावणाला मारणार सीताला अस्त्र त्या ठिकाणी सोडवणार महाराज असा वरदाचा अस्त्र अभिमान या नळाला अस्त्र त्या ठिकाणी धरला म्हणून अस्त्र त्या ठिकाणी दगड बुडतात, तो नळाला म्हणावं की तू अभिमान अस्त्र सोडून दे अभिमान टाकून दे आणि महाराज अस्त्र त्या ठिकाणी अशा रीतीनं आमच्या हनुमंतरायाचं अस्त्र म्हणणं त्या ठिकाणी येऊ लागलं. अभिमान बसला ज्याचे माथा ते तव बुडाले तत्वता युक्ती सांगेल मी आता सेतू बंधनार्था ती शुद्ध. हो काय म्हणले महाराज अस्त्र आमच्या हनुमंतराय अस्त्र सांगू लागले, महाराज अस्त्र त्या ठिकाणी ही अहंता आहे ना महाराज अहंता अस्त्र कोणालाही तारक राहत नाही ही बुडवतीच महाराज अस्त्र त्या ठिकाणी आणि अहंपणा अस्त्र त्या ठिकाणी आला, कोणी अस्त्र कार्याचा गर्व अस्त्र त्या ठिकाणी झाला ना महाराज त्याचा फुगा अस्त्र प्रभू रामचंद्रा पुढे अस्त्र जास्त दिवस टिकत नाही, म्हणून महाराज अस्त्र जर भगवंताची प्राप्ती करायची जर भगवंताच्या भजनामधून सुख प्राप्त करून घ्यायचंय ना तर ही अहंता अस्त्र सोडून द्यावं, नाही तर मीच महाराज अस्त्र माझ्या शिवर नाहीच असं जर म्हणलं तर महाराज अस्त्र त्या ठिकाणी चांगलं कार्य होतं का नाही म्हणले. मग हनुमंतराय अस्त्र म्हणले की सेतुबंध अस्त्र त्या ठिकाणी सेतू बांधल्या जाईल, रामाचं कार्य आपल्या हातून अस्त्र त्या ठिकाणी होईल, रामाला हे सुख होईल कशानं मी सांगतो तसं अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी करा आमच्या हनुमंतराय बोलू लागले. पर्वतात वृक्ष पाषाण जास्ती लागे श्रीराम चरण तयासी समुद्री गडे तरण सत्तेचा सुग्रीवा. काय बोलले महाराज अस्त्र लगेच अस्त्र सुग्रीव महाराजाला बोलले, कोण आमच्या हनुमंतराय सांगले सुग्रीवाला की राजा तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी काय करा पर्वत केवढा लई आणा लहान आणा की मोठी आणा पण प्रभू रामचंद्राचे चरण अस्त्र त्याला लागू द्या म्हणजे अस्त्र त्या ठिकाणी काय होईल दगडा अस्त्र त्या ठिकाणी तरतील असे अस्त्र त्या ठिकाणी सुग्रीव राजाला म्हणणं आमचे अस्त्र प्रभू रामचंद्र सुग्रीव राजाला अस्त्र म्हणणं आमच्या हनुमंतरायाचं येऊ लागलं. श्रीराम चरणीचे पर्वत तिची समुद्री तरतीची सेतू सिद्धार्थ गुहे हनुमंत बोलिला. हो काय म्हणले महाराज अस्त्र त्या ठिकाणी गुह्य ज्ञान अस्त्र हनुमंतानं
सुग्रीवाला अस्त्र सांगितलं म्हणून आले की सेतू जर बांधायचा असेल, सेतू सिद्ध जर करायचा असेल तर महाराज तो अस्त्र कशाने होणार आहे? प्रभू रामचंद्राच्या चरण स्पर्शानच महाराज अस्त्र दगड अस्त्र करणार, सेतू असणारा फायनल त्या ठिकाणी असणारा होणार आहे. प्रभू रामचंद्राच्या चरणावेने कोणाचंही उद्धार अस्त्र त्या ठिकाणी नाही किंवा कोणीही महाराज अस्त्र त्या ठिकाणी तरणार नाही असे आमच्या हनुमंतरायाचं म्हणणं येऊ लागलं. ऐकून हनुमंताचे वचन वानरा पावली, जीवीची खुन बुडती करा वया असं तू बंधन हनुम्याने चरण वंदिले. महाराज त्याच्यामध्ये असताना जराशी ज्ञानी असणारे वानर होते काही महाराज त्याला लगेच अस्त्र जीवाची खून कळाली. त्याला म्हणले, ते काय म्हणले, हो खरंय हनुमंत म्हणतात का? ते खरंच खरंय. कोणी किती बी काही बी इकडे असताना कित्येक दिवस कार्य करायचं, कसं बी करायचं, कसं वागायचं एकदा पिकले की रामायणाला लागायचं म्हणजे सर्व मागणं धुवून जाते. महाराज अस्त्र त्या ठिकाणी लाभ प्राप्त होतात. महाराज अस्त्र हो म्हणले. खरंच बघा ना वाल्या कोळ्याचं अस्त्र काय झालं, किती पाप केले महाराज. कोणी सांगतो 7 रान्न भरले होते बारीक बारीक खडे टाकून, 7 रान्न. अहो वाल्या कोळ्याच्या पापाला मापायसारखं तराजूच महाराज अस्त्र ब्रह्मदेवाला अस्त्र निर्माण करता आले नाही. इतके पाप वाल्याने अस्त्र केले. पण काय जण म्हणतात महाराज 7 रान्न भरली होती बारीक खड्यानं. महाराज अस्त्र अशा रीतीने वानर म्हणून आले की खरंय म्हणून आले हनुमंताचं. हनुमंत जे सांगतात ना तेच बरोबर आहे. आणि जीवाची खून महाराज अस्त्र त्यांना कळाली म्हणतात आणि सर्वजण अस्त्र त्या ठिकाणी खुश झाले. लागताची चरण कमळा आईल्या तू धरली तुझी शिळा, श्रीरामपदी पर्वत शिळा समुद्र जळात सुखे तरती. हो आणि लगेच एक जण म्हणला, हो माया देखता नाही केलं ना तिने लहानपणापासून काय नाही केलं, पण या 10-5 वर्षात रामायणाला आलं तो काय झालं म्हणून आले. एक असणारे कित्येक दिवसानं अस्त्र शिळा पडली होती महाराज, पण प्रभू रामचंद्राचा नुसता चरणाचा स्पर्श झाला की अशी बाई झाली महाराज अस्त्र त्या ठिकाणी. आणि ती बाई बघून किती पुन्हा 100 किती नाही महाराज अस्त्र त्या ठिकाणी 16,000 आले महाराज अस्त्र. ते ऐकाय भेटणार तुम्हाला. असा एक जण म्हणाला, खरंय म्हणाले, खरंय मी ऐकलंय की त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या चरणाचा स्पर्श झाला की एका शिळेमधून महाराज अस्त्र त्या ठिकाणी स्त्री अस्त्र त्या ठिकाणी निर्माण झाली, तिचा उद्धार झाला. अहिल्या महाराज अस्त्र त्या ठिकाणी उद्धरली. अशा अस्त्र प्रभू रामचंद्राचे चरण खरंच महाराज अस्त्र श्रेष्ठ असं म्हणणं अस्त्र त्या ठिकाणी वानरांचं येऊ लागलं. श्रीरामचरणाचे महिमान अवघे ऐकून सावधान उल्हास सांगे वाहुनंदन प्रताप पूर्ण हरी चरणी. हो आणि महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगणार असणारे आमचे हनुमंतराय होते. महाराज अस्त्र हनुमंतरायाला काय कमी ज्ञान होतं का महाराज अस्त्र त्या ठिकाणी? अहो फक्त प्रभू रामचंद्राची सेवा घडावी म्हणून साक्षात असणाऱ्या कैलासपती अस्त्र त्या ठिकाणी वानराच्या त्या अंजनीच्या उदरामध्ये अस्त्र जन्म महाराज अस्त्र घेतला म्हणून आले. आणि ते मुद्दाम हनुमंतराय प्रभू रामचंद्राची सेवा करण्यासाठी असणारे आलते. आणि त्या हनुमंतरायाच्या अस्त्र मुखामधून प्रभू रामचंद्राचं अस्त्र हे ज्ञान ऐकल्यानंतर खरंच अस्त्र वानरांना पुन्हा आनंद झाला म्हणतात. श्रीरामचरणीचे शिळा पर्वत समुद्री घालता हनुमंत त्या ते वानर दळ बुडवित तरी ते तरतन बुडो. हो आमच्या हनुमंतरायानं महाराज नुसती व्यक्ती सांगितली, महाराज सांगितलं की वानराला पटलं. लगेच अस्त्र त्या ठिकाणी 10-5 जणांनी एक पर्वत महाराज नाही, एकच जणांनी एक मोठा पर्वत आणला. प्रभू रामचंद्राच्या चरणाला अस्त्र त्या ठिकाणी लावला आणि समुद्रामध्ये पालता महाराज अस्त्र टाकला. ते बुडू लागला का? हा बुडून गेला, आधार राहिला. मग म्हणले हे नाही का याच्यामध्ये काहीतरी हवा भरली असेल म्हणून महाराज आधार तरायले काय की चला म्हणले 5-5 जाऊन उड्या मारून त्या पर्वतावर. मग तो बुडून किती बी अशा उड्या मारलाले मोठमोठ्यानं महाराज अस्त्र त्या ठिकाणी त्या पर्वताला दाबू लागले, पण पर्वत असताना खाली बुडत नव्हता म्हणतात. एका पर्वतावरी बैसले वानर लक्षांतरी तरी न बुडती समुद्री तारी ती सागरी वानरा. हो काय म्हणणारे महाराज अस्त्र त्या ठिकाणी. मग 10-5 जण म्हणले, अहो तुम्ही 10-5 जण इतक्यानं कसा पर्वत बुडून म्हणून आले? मग लाखो महाराज अस्त्र वानर आले आणि त्या पर्वतावर अस्त्र बसून उड्या मारत लागले, दाबू लागले. तरी सुद्धा महाराज अस्त्र पर्वतही जात नव्हता, खाली पाण्यामध्ये बुडत नव्हता आणि वानरालाही बुडू महाराज अस्त्र त्या ठिकाणी देत नव्हता म्हणतात. सोय बुडोनी आणि का बुडविती आईसी पाषाणाची जाती
ती सागरी तरतील आणि तारी ती आणणार. काय म्हणणारे महाराज असतं आमचे ग्रंथकर्ते नाथ महाराज असतं त्या ठिकाणी सांगतात की महाराज पाषाण असणारा असा आहे, दगड महाराज असतं त्या ठिकाणी असा आहे. आपण तर आपण बुडतो महाराज, पण ज्याच्या कमराला बांधलाय का तू सुद्धा महाराज असतं त्या ठिकाणी बुडल्या जातो. असा दगड महाराज त्या ठिकाणी असतो. पण महाराज असतं या ठिकाणी काय झालं, प्रभू रामचंद्राचे एकदा चरण लागले महाराज, एकदा प्रभू रामचंद्राचे चरण लागले ना ते तो दगड महाराज असतं आपण तो बुडतच नव्हता, पण दुसऱ्याला सुद्धा महाराज असतं त्या ठिकाणी बुडू देत नव्हता. एवढं सामर्थ्य आमच्या असतं प्रभू रामचंद्राच्या चरणामध्ये. नाही पाषाणाचा गुण नोहे समुद्राचे लक्षण, नोहे ऋषीचे वरदान, श्रीरामचरण प्रताप. काय बोलणारे महाराज असतं समुद्राचाही गुणधर्म नाही महाराज की दगड असतं आधार असतं त्या ठिकाणी धरावे, किंवा असतं पर्वताचा सुद्धा गुणधर्म नाही. पर्वताचा गुणधर्म काय महाराज की असणार त्या ठिकाणी जड असतं, पाण्यावरती टाकलं की बुडाला असतं त्या ठिकाणी जातं. हे महाराज असतं पर्वताचं सुद्धा गुण असतं त्या ठिकाणी चांगले नव्हते, किंवा असतं त्या समुद्राचं सुद्धा गुण असतं त्या ठिकाणी चांगले नव्हते म्हणून तरत नव्हते. फक्त कयाचा प्रताप होता तर त्या भगवंताच्या असणाऱ्या चरणाचा, त्या प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या स्पर्शाचा असणारा प्रताप होता म्हणून असतं त्या ठिकाणी ज्याचं जे काम नाहीये, जे व्हायला नाही पाहिजे ते असतं त्या ठिकाणी होऊ लागलं म्हणतात. श्रीरामचरणीचे पर्वत पुष्पप्राय उचलित वीर, जळत वे जे डोलत ते बुडत सागरी. काय म्हणणारे महाराज असतं त्या ठिकाणी एकदा प्रभू रामचंद्राच्या चरणाला लागून असतं गेलेला दगड महाराज असतं फुलासारखा असतं त्या ठिकाणी काय होऊ लागला, तरंगू लागला महाराज. पण जे कोणी असतं त्या ठिकाणी दगड महाराज असतं त्या ठिकाणी दगड म्हणून प्रभू रामचंद्राकडे नाही गेला महाराज, तो असताना मात्र बुडू लागला. असं कार्य महाराज असतं त्या ठिकाणी झालं म्हणतात. सिद्धी पावे शेतू बंधन स्वय हनुमंत सांगता पावली खून वाढणारा. काय महाराज असतं पावली खून वाढणारा असं असणार त्या ठिकाणी पोको कळाले की महाराज असतं हनुमंतरायाने युक्ती असणारी सांगितली. प्रभू रामचंद्राच्या चरणानं दगड असतं त्या ठिकाणी तरतात आणि निश्चित आता असतं सेतू बंध असतं त्या ठिकाणी पूर्ण काम होईल असा विश्वास वाढणाऱ्याला वाटतो. हनुमंताचे वचन सूर्यवेदी दिले आलिंगन अंगद पघाली लोटांगण वंदिले. महाराज असतं त्या ठिकाणी दगड पाण्यावर तोडले की एकमेकांना असतं आलिंगन दिलं महाराज असतं. हनुमंतरायाला असतं वाढणाऱ्यांना नमस्कार असताना केला. प्रभू रामचंद्राचं दर्शन महाराज असतं सर्वांना घेतलं म्हणतात. हनुमंते विघ्नाचे निर्विघ्न, हनुमंते सेतू बंधन, हनुमंते भवाब्दी तरण, आगे जनवाणीची. काय म्हणणारे महाराज असतं असे असणारे आमच्या हनुमंतराय असतं त्या ठिकाणी श्रेष्ठ म्हणणारे. या हनुमंतरायाच्या योगाने असतं काय होणार आहे महाराज असतं सेतू पूर्ण असतं त्या ठिकाणी होणार आहे. कित्येक वाढणाऱ्याला प्रभू रामचंद्राची सेवा महाराज असतं त्या ठिकाणी घडणार आहे. याच असतं हनुमंताच्या योगाने असतं सागर महाराज असतं त्या ठिकाणी तरुण जाण्याचं असतं सामर्थ्य या वानरामध्ये असतं त्या ठिकाणी येणार आहे. एवढा प्रताप महाराज असतं कोणाचा आहे, आमच्या असतं प्रभू रामचंद्राच्या चरणाचा. आणि पुन्हा हनुमंताचं महाराज असतं त्या ठिकाणी मार्गदर्शन आहे महाराज असतं त्या ठिकाणी. आणि हनुमंतरायाने जी काही माहिती दिली त्याच्या योगानं भावाचा सुद्धा महाराज असतो भय या वानराचं निघून जाणार आहे असे आमचे ग्रंथकर्ते म्हणून आले. सुग्रीव बोले संतोषोन आगाध श्रीराम महिमानाती गुहे गुप्त ज्ञान जाणे संपूर्ण हनुमंत. आणि लगेच सुग्रीव असतं त्या ठिकाणी महाराज असतं सुग्रीवाला आनंद असतं त्या ठिकाणी झाला. आणि म्हणून आले की महाराज असतं त्या ठिकाणी खरंच असतं धन्य असतं हनुमंतरायात. हनुमंतराया का धन्य महाराज असतं की जे असतं या जगाला माहित नाही किंवा कोणालाच असतं माहित नाही हे गुह्य ज्ञान आहे. आणि हे गुह्य ज्ञान असतं हनुमंतानं असतं त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यांच्या योगानं महाराज असतं एवढं कार्य झालं. खरंच असतं धन्यता आमच्या हनुमंतरायाला सुग्रीव राजा सुद्धा देऊ लागले. हनुमंताची स्तुती सेतू बांधावया पुढती वांडर चालिले शिरगती भुभुकार करीती श्री राम नामे. महाराज असतं अशा रीतीने काय झालं म्हणून आले जितके
असताना आणली होती 10 पातनाळाच्या हातानं बुडालाही गेलते महाराज असताना त्या ठिकाणी बुडू लागले. हनुमंतरायाने युक्ती असताना सांगितली जितके काय आणले होते तितके महाराज आता महाराज प्रभू रामचंद्राच्या चरणाला लागले की तरू लागले. पुन्हा हनुमंत पुन्हा डबल सेतू बांधण्यासाठी पुन्हा पुढचं काम करण्यासाठी काय कोणाला या आमच्या वानरांना आनंद असताना झाला बहुकार असताना त्या ठिकाणी करू लागले आणि लवकर असताना त्या ठिकाणी काम करण्यासाठी गडबड करू लागली. पण महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात काय सांगतात महाराज असताना झालेली सेवा असणारी श्रीचरणी असणारा अर्पण करून आणि उर्वरित कथाभाग असताना त्या ठिकाणी उद्याच्याला असताना निवेदन केला जाईल म्हणतात प्रभू रामचंद्र भगवान जय. महारुद्र महाराज